सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे। बांधवांनो, आज आपण 2025 मधील महाराष्ट्रातील इंस्टाग्रामवरील टॉप 10 कंटेंट क्रिएटर्स कोण आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का ते 10 जण कोण आहेत ते? नाही ना? चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील 2025 सालातील आतापर्यंतचे इंस्टाग्रामवरील टॉप 10 कंटेंट क्रिएटर्स कोण आहेत। मित्रांनो, यामध्ये सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, जे इंस्टाग्रामवरील सक्रिय आहेत। महाराष्ट्रातील टॉप 10 इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स 2025 यांच्याबद्दलची माहिती पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत। विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे। नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मित्रांनो, या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो। मित्रांनो, पहिला कंटेंट क्रिएटर्स आहे विराट कोहली। होय, विराट कोहली। त्याचे फॉलोअर्स आहेत 270 मिलियन प्लस आहेत। विराट कोहलीचे फॉलोअर्स किती आहेत? 270 मिलियन प्लस आहे। तो कोणत्या कंटेंटमध्ये काम करतो ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्याचं कंटेंट आहे क्रिकेट, दुसरा आहे फिटनेस, तिसरा आहे लाईफस्टाईल, चौथा आहे ब्रँड प्रमोशन। त्याचं महाराष्ट्राची जवळचं नातं आहे। विराट कोहली हा मुंबई स्थित आहे, राहण्यास मुंबईत आहे, वास्तव्यास मुंबईत आहे। तो मुंबईचा रहिवासी आहे। क्रिकेट टीमचा तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे। त्याचा चाहता वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। दुसरी आहे श्रद्धा कपूर। मित्रांनो, तिचे फॉलोअर्स आहे 58 मिलियन प्लस। होय, 58 मिलियन प्लस तिचे फॉलोअर्स आहे। ती कोणत्या कंटेंटमध्ये व्हिडिओ बनवते तर हॉलिवूड, बॉलिवूड स्टार, फॅशन, पर्यावरण आणि लाईफस्टाईल कशी असावी याबद्दलची माहिती ती आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। श्रद्धा कपूर ही महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे। तिचा मुंबईत जन्म सुद्धा झालेला आहे आणि ती एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा आहे। तिसरी कंटेंट क्रिएटर्स आहे प्रियंका चोप्रा। होय, प्रियंका चोप्रा। तिचे फॉलोअर्स आहे 60 मिलियन प्लस मित्रांनो। आणि ती कुठल्या कंटेंटमध्ये काम करते ते बॉलिवूड, हॉलिवूड, फॅशन आणि ती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि तिची सुद्धा नाळ बांधवांनो महाराष्ट्राशी जोडलेली आहे। तिने आपल्या करिअरची सुरुवात मित्रांनो मुंबईमधूनच केलेली होती। ती एक बॉलिवूड आयकॉन ठरलेली आहे, प्रचंड लोकप्रिय आहे आणि ती सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे। बांधवांनो, चौथी कंटेंट क्रिएटर्स आहे दीपिका पादुकोण। तिचे फॉलोअर्स आहे 50 मिलियन प्लस। होय, 50 मिलियन प्लस दीपिका पादुकोणचे फॉलोअर्स आहे। आणि ती कोणत्या कंटेंटमध्ये व्हिडिओ बनवते तर बॉलिवूड, मेंटल हेल्थ, फॅशन आणि ब्रँड्स। तिचा सुद्धा संबंध बांधवांनो महाराष्ट्राशी आहे। ती मुंबईमध्ये वास्तव्यास आहे, तसेच ती एक लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा आहे। मित्रांनो, पाचवा कंटेंट क्रिएटर्स आहे रोहित शर्मा। त्याचे फॉलोअर्स 20 मिलियन प्लस आहेत। किती? 20 मिलियन प्लस आहेत। तो कोणत्या कंटेंटमध्ये काम करतो हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। तर त्याचं कंटेंट आहे क्रिकेट, दुसरं लाईफस्टाईल आणि तिसरे म्हणजे ब्रँड एंडोर्समेंट। रोहित शर्मा सुद्धा महाराष्ट्राची तो निगडीत आहे। तो सध्या मुंबई इंडियन्स या क्रिकेट टीमचा कर्णधार सुद्धा आहे आणि तो मुंबईमध्ये वास्तव्यास सुद्धा आहे। मित्रांनो, सहावा कंटेंट क्रिएटर्स आहे प्राजक्ता कोळी। तिचे फॉलोअर्स बांधवांनो 7 मिलियन प्लस आहे। ती कोणत्या कंटेंटमध्ये काम करते, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवते ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तो आहे कॉमेडी, दुसरा आहे लाईफस्टाईल आणि तिसरा सामाजिक जागरूकता या विषयावरती प्रामुख्याने कंटेंट बनवते, व्हिडिओ बनवते आणि त्या विषयामध्ये तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स सुद्धा आहे।
तिचे सुद्धा महाराष्ट्राशी कनेक्शन आहे, नातं आहे, नाळ जोडलेली आहे. सध्या ती बांधवांनो मुंबईत वास्तव्यास आहे. मुंबईमध्ये यूट्यूबर आणि इंस्टाग्राम क्रिएटर म्हणून ती प्रसिद्ध सुद्धा आहे. बांधवांनो 7वी कंटेंट क्रिएटर्स आहे, तुमच्या ओळखीचे असेल कदाचित, हिचे व्हिडिओ तुम्ही मोठ्या प्रमाणात पाहिले असतील. ती आहे अमृता फडणवीस मॅडम. होय, त्यांचे सुद्धा 1 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत. अमृता फडणवीस या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत. संगीत क्षेत्रात त्यांची रुची आहे. लाईफस्टाईल बद्दल ते व्हिडिओ बनवतात. या विषयांवरती जास्त प्रमाणात त्यांचे कंटेंट असतात. त्यांचे फॉलोअर्स सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांची सुद्धा नाळ बांधवांनो महाराष्ट्र आणि नागपूरशी जोडली गेलेली आहे. सध्या त्या मुंबई स्थित आहेत, वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओज आणि अनेक गाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधवांनो फेमस ठरलेली आहेत. 8वी आहे मिताली राज. यांचे फॉलोअर्स आहेत 1 मिलियन प्लस. त्या कोणत्या कंटेंट बनवतात ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर त्यांचे कंटेंट आहे क्रिकेट, दुसरं आहे फिटनेस आणि तिसरं आहे प्रेरणादायी व्हिडिओज. त्याबद्दल माहिती देत असतात. ते एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सुद्धा आहेत. त्यांचे महाराष्ट्राशी कनेक्शन आहे, नातं आहे जवळचं. मुंबई क्रिकेट टीमशी ते संबंधित आहेत. असे हे आपले 8वे कंटेंट क्रिएटर्स होते. 9वे बांधवांनो आहे मुंबई फूडी नावाचा चॅनल आहे. या चॅनलचे फॉलोअर्स बांधवांनो 500K प्लस आहेत. त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा कंटेंट हा फूड, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स असा त्यांचा कंटेंट असतो. त्यांचे व्हिडिओज असतात. त्यांचा सुद्धा महाराष्ट्राशी कनेक्शन आहे. मुंबईशी त्यांचं जवळचं नातं आहे. खाद्य संस्कृतीवर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यावर त्यांचा फोकस असतो. त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. आणि 10वी आणि शेवटची बांधवांनो कंटेंट क्रिएटर्स आहे साई पल्लवी. होय, साई पल्लवी. त्यांचे फॉलोअर्स 10 मिलियन प्लस आहेत. किती? 10 मिलियन प्लस. त्यांचा कंटेंट हा सिनेमे, फॅशन आणि साधेपणा असा आहे. त्या या संदर्भामध्ये इन्स्टावरती व्हिडिओ बनवत असतात. त्यांचे सुद्धा महाराष्ट्राशी जवळचं नातं आहे, संबंध आहे. ते मराठी चित्रपटाशी संबंधित आहेत आणि त्या मुंबईतील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स टॉप 10च्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. बांधवांनो, हे होते महाराष्ट्रातील टॉप 10चे कंटेंट क्रिएटर्स. कशी वाटली तुम्हाला या कंटेंट क्रिएटर्सची बद्दलची माहिती? कमेंट करून तुम्ही हे सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नम्र विनंती या ठिकाणी आपणा सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.